अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना धक्का। काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या उपस्थितीत केला प्रवेश। मालेगावमधल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला काँग्रेसकडून आंदोलन। आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, महिलांची आंदोलनाद्वारे मागणी। मालेगावमधल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला संताप। आरोपीला बिलकुल सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, गिरीश महाजन यांनी केली मागणी। मालेगावमधल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी बारामतीमध्ये सुवर्णकार समाजाकडून मूक मोर्चा। तहसीलदारांना निवेदन देत आरोपीच्या फाशीची केली मागणी। बदलापूरमध्ये शिवसेनेनं खातं उघडलं। शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड। नाशकात कुंभमेळ्यासाठी आवश्यक रिंग रोडच्या भूसंपादनाला शासनाची मान्यता। तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी भूसंपादन होणार। भूसंपादनासाठी 3,659 कोटी रुपयांची मान्यता। धाराशिवमध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन। ऊसाला 3,000 रुपये प्रतिटन दर द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या विहामांडवा आरोग्य केंद्रातल्या रुग्णवाहिका 2 वर्षांपासून नादुरुस्त। रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांना खासगी वाहनांचा घ्यावा लागतोय आधार। आरोग्य केंद्रातल्या गैरसोयींवर नागरिकांकडून संताप व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोटे पुरावे देऊन जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 29 जणांवर गुन्हा। कागदपत्रांमध्ये तारखांची तफावत आणि चुकीची माहिती आढळल्यानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। विजेचा धक्का लागल्यानं आई आणि मुलाचा मृत्यू। नागपूरच्या जय भोले नगर परिसरातली घटना। लोखंडी तारेवर कपडे टाकताना घडली दुर्घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।